नमस्कार शेतकरी बंधूंनो, आरटेक एज्युकेशन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत शेतकरी विशिष्ट ओळखपत्र याविषयीची माहिती. या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन माहिती मिळवत राहा. आपण आज या शेतकरी ओळखपत्र काय आहे, किसान कार्ड काय आहे, किसान युनिक कार्ड काय आहे, नेमकं या कार्डची आवश्यकता काय आहे आणि शासनाने हे काढण्यासाठी कंपल्सरी काय केलेलं आहे, सर्वांना हे का काढणं गरजेचं आहे, त्याची आपण आता माहिती बघणार आहोत. तर शेतकरी ओळखपत्र काय आहे याविषयी सुरुवातीला आपण माहिती बघणार आहोत. शेतकरी ओळखपत्र हा एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जातो आणि हा शेतकरी ओळखपत्र आधार कार्ड सारखा आहे जो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शेतकरी ID मध्ये संबंधित शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती तसेच त्याची शेती, जमीन, पिके आणि इतर शेतीविषयक कामांची माहिती असते. शेतकरी IDचा उद्देश शेतकऱ्यांचा केंद्रीकृत डेटाबेस राखणे आहे जेणेकरून सरकारी योजनांचे फायदे पात्र लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतील. म्हणजेच काय की हे युनिक ID आहे, हा अद्वितीय असा ओळख क्रमांक आहे. कायमस्वरूपी हा शेतकरी ID असून यामध्ये आपल्या आधारसारखाच हा ID दिसतो. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं सर्व माहिती राहणार आहे. शेती, बँक, त्यानंतर कोणकोणत्या योजना घेतलेल्या आहेत, कोणत्या योजना घेत आहेत, कोणत्या योजना चालू आहेत, कोणत्या योजनाचा लाभ घेऊ शकता, या सर्व बाबीची माहिती या शेतकरी ओळखपत्र ID आपल्याला आपले कागदपत्र कमी होणार आहेत. आणि ही एकदा बनल्यानंतर तुमचा सर्व डाटा त्या ठिकाणी कुठल्याही योजनाचा लाभ घेताना मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर सर्व शेतकरी बंधूंना सूचित करण्यात येते की ॲग्रिस्टेक या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत आपला 7/12 आधार लिंक करायचा आहे. म्हणजेच काय की हे जे कार्ड आपण काढत असताना याला आपण आधार लिंक करणार आहे आपल्या 7/12ला आणि जेणेकरून तुम्हाला एक फार्मर ID मिळणार आहे. त्याद्वारे तुमचं सर्व एकूण क्षेत्राचं जमिनीचं क्षेत्र त्याच्यामध्ये लिंक होणार आहे, ज्यामध्ये भविष्यातील सर्व योजनाचा लाभ तुम्हाला याद्वारे घेता येईल. जर आपण आपला फार्मर ID बनवला नाही तर आपल्याला शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही. तर मग आपण आता ॲग्रिस्टेक महाराष्ट्र पोर्टलमध्ये एक अत्याधुनिक उपक्रम आहे हा महाराष्ट्र शासनाचा आणि याच्यामध्ये ओळखपत्र आधार, बँक खात्याची माहिती आणि जमिनीच्या नोंदी यासारख्या महत्त्वपूर्ण तपशिलांचे एकत्रीकरण करते. किसान क्रेडिट कार्ड कार्यक्रम आणि किमान आधारभूत किंमत MSP लाभासह, म्हणजेच शेतकऱ्यांचा जो माल विक्री करावा लागतो किमान आधारभूत किमतीमध्ये, तर आपल्याला त्या ठिकाणी ज्या काही ऑनलाईन गोष्टी कराव्या लागतात, नोंदणी करावी लागते, ती इथून पुढं करण्याची आवश्यकता राहणार नाही. कार्ड दाखवलं की एक काम तुमचं भविष्यामध्ये होऊ शकतं. त्यानुसार तुम्हाला यापेक्षा अधिकही ज्या 100 पेक्षाही अधिक योजना आहे शासनाच्या, त्या सर्व योजना या ठिकाणी या इनबिल्ड असणारे या कार्डला आणि मग त्याचा सर्व लाभ तुम्हाला या कार्डच्या नंबरद्वारेच मिळणार आहे. याच्या बाजूला तुम्ही बघू शकता विशिष्ट नमुना आहे या ठिकाणी, ओळखपत्राचा नमुना बाजूला. त्यानंतर आपण आता पुढील माहिती बघणार आहोत की योजनेचा नेमका फायदा काय आहे. तर प्लॅटफॉर्मचं उद्दिष्ट असं आहे या ओळखपत्राचं की त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याची जमीन आणि कृषी पद्धतीचा जो काही सर्व गोष्टीचा जो माहिती आहे शेतकऱ्यांची, तो त्याचा डाटाबेस तयार करणे. असे केल्याने सरकारी योजना ज्या आहेत व शेतकरी जो आहे त्याला लाभ त्याचा थेट योग्य लाभार्थ्यापर्यंत वेळेवर मिळावा. सर्व अनुदानं DBTचे असतील किंवा कुठलाही अनुदान असेल, सबसिडी असेल, ती वेळेवर शेतकऱ्यांना मिळावी, त्यामागचा हा हेतू आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये आताच गव्हर्नमेंटनं महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. यामधून शेतकऱ्याला आता आपला जो ID आहे तो आता इथून पुढं कंपल्सरी लागणार आहे आणि हे जे काही अनुदान मिळायचं आहे PM किसानचं, याच्यामध्ये आता येणारा येऊ घातलेला जो हप्ता आहे तो 24 फेब्रुवारीला मिळणार असून त्याचा लाभासाठी या IDची अडचण नाही आहे, परंतु त्यानंतरचा जो काही लाभ मिळणार आहे PM किसानचा तो ID नंबरशिवाय इथून पुढे मिळणार नाही. त्यासाठी हे ID कार्ड काढण्याचं गरजेचं आहे. मग आता आपण बघणार आहोत की हे जे ID कार्ड आहे हे ओळखपत्र कुठून काढायचं आहे. महाराष्ट्र सरकारने ॲग्रिस्टॅक योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी विशेष ओळख क्रमांक देण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे आणि आपल्या आता जवळच्या CSC केंद्रात जाऊन हा विशेष ओळखपत्र क्रमांक आपल्याला मिळवता येईल आणि हा ऑनलाईन जे कामं करतात त्या ऑनलाईनच्या कामामधील जे काही म्हणजे आपण कागदपत्रे किंवा कुठल्या योजनाचा लाभ घेतो ते म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर, CSC केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ऑनलाईनचे केंद्र, या ठिकाणी आपण हा ID काढू शकता. त्यासाठी
आपल्याला काही डॉक्युमेंटची पण गरज लागणार आहे. ते डॉक्युमेंट म्हणजे शेतकऱ्यांचे आधार, बँक पासबुक, 7/12 आणि शेतकऱ्यांचा फोटो आणि यासारख्या आधार लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला सोबत लागणार आहे. त्यामुळं आपला पासपोर्ट साईज फोटो पण त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचा आहे. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो. आपण सर्व हा व्हिडिओ समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपण आर्टिक एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेती शासकीय योजना असा अर्ज करायचा याची सविस्तर माहिती या ठिकाणी मिळत राहणार आहे. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.